मी मिस दाभोळकरांना बोलवलंय. एवढं काही मोठं काम नाहीये, आम्ही आजच्या दिवसात संपू. काम मोठं नाहीये पण महत्वाचं आहे. वेळ लागला तरी हरकत नाही. May I come in, sir? सर तुम्ही बोलावलात पण फाईल अजून तयार झाली नाहीये. नाही ठीक आहे, चौकश करा. मी बोलवलं याचं कारण आऊने आपल्याला काही टूर परत एकदा बघण्यासाठी आपल्याकडे दिल्यात. ओके पण सर नवीन प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं होतं त्यामुळे ते राहून गेलं. ठीक आहे, पण सध्या तसा वेळ आहे तर एकदा हे संपून टाकूया, म्हणजे पुढे मग गोंधळ नको. हरकत नाही सर. बर मग मी जरा जाऊन येते. तू आता कुठे चाललीस? मी ते दाभोळकरांकडे महत्वाचं काम आहे माझं, त्यांच्याशी जरा बोलून येते. तुमचं काम चालू दे. बसा. सर फाईल तुमच्याकडे असेल ना? हो, कुठे गेली? हॅलो जय. हो तुला न विचारताच आज मी आत आले. अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, काही काम असेल तर मला बोलवायचं ना. पण काही काम नव्हतंच. अरे आत केबिन मध्ये अविनाश आणि आदिती बसलेत ना. म्हणजे मी एक प्रोजेक्ट दिले त्यांना, त्याच्यावरती डिस्कस करतायत. पण म्हटलं उगीच त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आले. आऊला विचारतो. हॅलो. जरा आऊला फोन द्या. हा सर. हो सर बोलतो. माझ्यासाठी? हॅलो. हा अविनाश. अहो प्रोजेक्ट फाईल कुठे आहे? अरे तिथेच आहे ती टेबलावर, मी तिथेच ठेवली होती. बघ जरा सापडेल. टेबलवरती नाही आहे. गट अविनाश हे बघ, तू अदितीला सांग शोधायला, तिला सापडेल. मी जरा दाभोळकरांशी महत्वाचं बोलून येते. हा काय काय? नाही दाभोळकर सर नाहीये तिथे, ते बाहेर गेलेत. उशीर होईल त्यांना. काही हरकत नाही, मी तुझ्याशी गप्पा मारते. बस बस. सर आऊ म्हणाले आहेत ना इथेच असेल, मग आपण शोधू ना, मिळेल फाईल. तुम्ही जरा बघता का? तोपर्यंत मी लॅपटॉप वरती चेक करतो, बॅकअप फाईल असेल तर एखादी. हो बघते. तुम्हाला प्रोजेक्टच्या संदर्भातली काही नावं माहिती आहेत का? करमरकर किंवा वैद्य. आय थिंक करमरकरांच्या नावाने सेव्ह केली असेल. काय चाललंय, उगाच वेळ जातोय आपला. काही सापडतच नाहीये. सर प्लीज तुम्ही चिडू नका ना. आपण फाईल शोधली तर मिळेल, आय एम शुअर. फाईल सर फाईल सापडली. हा हो.
चला मग आपण आता वेळ नको घालूया, कामाला सुरुवात करूया.